शिरढोण तालुका शिरोळ येथील पंचायत समिती मतदारसंघात झालेल्या अत्यंत अटीतटीच्या आणि प्रतिष्ठेच्या लढतीत राजश्री शाहू विकास आघाडीच्या मनीषा रणजित कदम यांनी विजय मिळवलाय. मतमोजणी पूर्ण होताच निकाल जाहीर झालाय आणि शिरढोण परिसरात समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांच्या आतिषबाजीत आनंद उत्सव साजरा केला. या मतदारसंघात काँग्रेस, भाजप आणि राजश्री शाहू विकास आघाडी अशी तिरंगी लढत झाली होती. राजश्री शाहू विकास आघाडीच्या मनीषा कदम यांना एकूण 5,223 मते मिळाली. काँग्रेसच्या सायली विवेक मालगावे यांना 3,558 मते तर भाजपच्या तेजस्विनी गीतन यादव यांना 2,572 मते मिळाली. अखेर 1,665 मताच्या फरकाने मनीषा कदम यांनी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतलाय. या निवडणुकीत प्रचार सभा, रॅली, गाठीभेटी आणि आरोप प्रत्यारोप यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. मतदानानंतर निकालाबाबत प्रचंड उत्सुकता होती. मात्र सुज्ञ मतदारांनी विकासाच्या दृष्टीने मतदान करत मनीषा कदम यांच्या पारड्यात कौल दिला. विशेष म्हणजे मनीषा रणजित कदम या स्वर्गीय दत्ताजीराव कदम यांच्या घराण्यातील निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या व्यक्ती ठरल्या असून त्या राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या बहीण आहेत. दरम्यान एका अभावी शिरढोण गावातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा दोन्ही मतदारसंघातील 4ही उमेदवारांचा पराभव झाल्याने ही निवडणूक शिरढोणकरांना आत्मचिंतन करायला लावणारी ठरली आहे.